आला आंबा आला. आबा आळस करतो. आबा आळस करतो. आला आला ते. हो कळलं. नाही म्हणजे असं बोलू नये, पण मला एकदम बघून आश्चर्य वाटलं की डोसा सुद्धा आणि इडली सुद्धा तू एवढं असं वाटलं मला. भूक लागली अंकिता. ओके बिंदास खा तू. वाढदिवस का साजरा केला जातो? जन्मदिवस असतो त्या दिवशी तुम्ही 1 वर्षाने मोठे होता म्हणून. मग काय सकाळ इतकी बरी इडली खाल्ला ना ती डोक्यात गेली. काय आपले प्रश्न विचारता? अरे पण वाढदिवस का साजरा केला जातो? आपला जन्मदिवस आहे म्हणून. हा वाढदिवस म्हणजे तुमचं वाढ झाली 1 वर्षाने म्हणून. तसं नाही, कुठलाही सेलिब्रेशन हे तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी केलं जातं. तुम्ही 1 वर्ष जगलात, अजून आता पुढचं वर्ष जगण्याचा वाढदिवस का साजरा केला जातो? काय उत्तर दे आता परत. आता झालं ना, दे ना उत्तर. 1 वर्ष तुम्ही मस्त जगलात, आता पुढची वर्ष जगा. 1 वर्ष नाही, मग पार्ट्या का देतात वाढदिवसाला? मी 1 वर्ष जगलो आहे करू आनंदाने. हे बघ, प्रत्येक गोष्टीचा आपला उद्देश काय आहे आयुष्यातला? आपण खुश राहायला पाहिजे. आपण गाडी का घेतो? आपण खुश राहणार म्हणून. आपण घर का घेतो? आपण खुश राहणार म्हणून. ते खुश राहण्यासाठी, वर्षभर खुश राहण्यासाठी एक मोटिवेशन आहे. आपण जन्माला आलो या दिवशी, याच्यानंतर आपण आता व्यवस्थित जगावं आयुष्य. आमच्या घराकडे आमचे बर्थडे म्हणजे कधी साजरे जाऊ नाही. आमचं काय मोटिवेशन गाव नाही काय जगण्यासाठी? काहीतरी जाऊ नको. जन्म झालाय त्या दिवशी बाबा हा साजरा करतात. आता तर महिन्यात साजरे करतात, पण तर जन्म झालाय म्हणून ते साजरा करण्याची. मी तुला तेच सांगतोय की वाढदिवस हा साजरा याचसाठी करायचा की आपल्याला पुढे जगण्यासाठी मोटिवेशन आलं पाहिजे. ओके, यापुढे सगळेजण तसे वाढदिवस साजरे करतील. तू 1 डोसून 4 इडली खाल्लं, मी अर्ध उत्तप्प खाल्लंय, त्याच्यामुळे आता तोंड गप कर, कारण माझ्यात पेशन्स नाही इतके बोलायचे. आणि थोर पुरुषांचे वाढदिवस का साजरे केले जातात? कारण त्यांचं आपण काहीतरी देणं लागतो, इन्स्पिरेशन त्यांच्याकडून घेतो म्हणून. झाला इंटरव्ह्यू मध्ये जेवढं काय बोलायचं ते बोल. हा फिलॉसॉफी थय झाड. आता सकाळी सकाळी तुझी इडली फिलॉसॉफी तुझ्याकडे. इडली आणि डोसा. बोलताय घरी नाहीये? घरी जाऊ. बेल मारली, उघडली ना. आली नाही ना, मला वाटलंच येडा येतो तो. अगं आम्ही अचानक बाहेर निघालो ते शूट साठी, मी तुला सांगायला विसरले. तर आम्ही दुपारी येणार. चालेल, दुपारी 2 वाजेपर्यंत, 2-3 वाजेपर्यंत येणार, कारण नंतर घरीच आहे, त्याच्यामुळे तू ये. आली का फोन कर. हो मी करते. हा काय बोलली सांग? येऊ का मागे? असं उगीच एखाद्याला सकाळी कामात असतो, माणसाच्या डोक्यात काम असतं. थोडंसं वेगळा करू शकतो ना. काय तू आता तुझं काम दाखवतो, आता काय करतच नाही. मी बोलत होतो तो पहिले, लगेच मध्ये घुसायलाच पाहिजे. मला असं वाटतं की उगीच एखाद्याच्या वेळ ती बोलली ना घरी आत काय थांबा येते, मी येऊन दिलं असतं का? केवढं हळू स्लो बोलत होता. तसंच बोलत. झोपेतून उठल्यावर माणूस काय फास्ट नाही बोलत. काहीतरी आपलं झोपेतून उठलेलं कॅरेक्टर केलं पाहिजे की नाही? बोला. दुसरी ही सांगते त्याला काय असं मला मंगळसूत्र छान वाटतं, असं चांगलं वाटतंय. पण डेली याला चांगलं ते खूप सोन्याचं घालूनुसार ते लुकच बदलतो, मग त्याच्यामुळे सगळ्यालाच रेस्ट्रिक्शन देतात. हे तुला ओके वाटतंय? हेअर गजरे लावते. अयो मी बाई झाले. लिपस्टिक थोडी करूया. हा बघ ना, पुढे 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 तिच्या मारतोच, पण तिच्या हातात काय आहे ते बघ. तोंड माझं आहे. हे लागतंय खरं सांग. नाही, पण धक्का लागला तर धक्का बिक्का कशाला मारतेस का? तू मार. आणि तिने राजश्री मराठीवालीनी म्हणजे दर्शनाने आत्ताच माझा इंटरव्ह्यू घेतला अर्धा. आता एवढे प्रश्न विचारले. झालं माझं झालं की विचारू का तिला? प्रश्न माझा झाला असेल ना. मग काय करायचं? मी जातो.
तुम्ही जेवण बघा माझं मग. तुम्ही जेवण पण परत एक जेवण पण त्यांची एक त्यांची 2 तास झोप पण असं दाखवणार आहेस का अंकिताने जेवण बनवलं नाही. हा तसं दाखवलं तर काहीतरी खरं अंकिताने जेवण बनवलं असं दाखवणार आहेस का म्हटलं बरं झालं म्हटलं नाही तर मी कन्फर्म माहिती आहे. तिचं मला विचारायची गरज नाही, ती भारी करते मला माहिती, कारण मी खूप आवडलं करायचं आहे त्याला एक्सप्लेन केलं म्हणजे करायचं. कारण ही दरवेळेस काय करते, दरवेळेस कोण खूप इरिटेट करते आणि फोटो घेते. मी काल तुला ह्याच्यामुळे फोटो मागितले नाही तिचं. काल तिने मला सांगितलं मला प्लीज मला काय माहिती काय ऐन वेळेला ती काहीतरी राडा करते म्हणजे नाही हे बरोबर वाटत. ती मला कॉन्फिडन्स एवढा होता की नाही ते भारीच असणार आहे, तरी म्हटलं मागव एकदा बघ तू. ह्याच्यासाठी मागवलं माझ्यासाठी कसा सुरू आहे अरे संसार संसार तवा चुलावर नाही आहे ना त्याच्यामुळे इथे करायचं. खूप खुश आहे जेवण वा वा खूप खुश आहे. आम्ही घरून बनवून आणलंय ते काय तुमच्यासाठी. वेलकम लाईन तू दिली होती. फ्रेंड आत येते, फ्रेंडच्या बाहेर जाते. एवढं गुढीपाडव्याचं जेवण मला खूप काही खरं बोलावं लागेल. बोलतो नाही तर मग मी खरं सांगितलं असतं. मी बरं नव्हतं म्हणून गेले होते, ते काकी म्हणाला की अगं ये आमच्या घरी, आम्ही इथेच राहतो, तुला आगरी जेवण जेवायला मिळेल. हा लगेच त्याला हो का ऍड्रेस सांगा ना कुठे तुम्ही भरलेला चिंबोऱ्या वगैरे बनवता का सगळं विचारलंय. म्हटलं लोकांना असं वाटेल की काय लग्न करून त्याला जेवण देत नाही की काय. आमची काकी आहे ना ती माळवाली आहे, ती व्हेजच बनवते. व्हेज बनवते आणि आम्ही नॉनव्हेज खायचं असेल तर एकतर बाहेरचं नॉनव्हेज नाही आवडत आम्हाला. आणि दिदी बनवलं तरी अंड वगैरे बनवते फक्त, कारण मला बाकी बनवायला वेळ नाही. बनवता येतं तिला सगळं येतं. काय काय जेवायला कुठेही जाऊ शकतो आता सध्या. केव्हापासून बोलायला इकडे तर जाऊन आलोय जेवायला. व्हेज खाल्लं दादा तो नव्हता मी सांगितलं मटण खायला. आणि ती हळद तुमची लेट संपली होती ना आदल्या दिवशी. सकाळी मी जेव्हा 8ला पोहोचले ही रेडी होऊन तिचा एंट्री शॉट होत होता. म्हटलं ही झोपली उठली किती वाजता रात्री उठली किती वाजता. हे गौतम या मुंबईच्या वेळेस पण तुला दिसेल ना ह्या कॉमन गोष्टी की त्यांनी ना त्यांच्या कोर टीमला म्हणजे स्टार्ट फ्रॉम मेकअप आर्टिस्ट, स्टायलिस्ट किंवा ज्या त्यात पण सुद्धा मुंबईने मला सांगितलं होतं की ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या जर्नीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला मागेल तेव्हा आम्ही रात्री कधी कधी आपली बीड केली होती त्यांना ऑन बोर्ड ठेवू. म्हटलं काही नवीन वगैरे नको. आता तर वेळ आहे त्यांना मी जास्त न्याय देऊ शकते. सो ही जी फिलिंग आहे माझ्या लग्नामध्ये 100-150 माणसं अशीच होती जी इंस्टाग्राम वगैरेमुळे माझ्याशी कनेक्ट झाली होती आणि ज्यांनी ते सगळे इन्व्हायटेड होते लग्नामध्ये. सगळे ब्रँडवाले जे माझ्यासाठी काम करतात किंवा कुठे ना कुठे त्यांनी मला हेल्प केली. 4 फंक्शन झाले ना, साखरपुडा, कॉकटेल, हळद, लग्न 4 झाले. मेहंदी तर ते प्रत्येक ह्याच्यामध्ये हे मेन फंक्शन दिसले, पण त्याच्यानंतर पुण्यवचनाचं 1-2 इव्हेंट नंतर असं होतं ना की परत आवरा, परत बसा, पूजेचं होतं, एंगेजमेंट होतं आणि इकडे रिसेप्शन. क्रिकेटचं त्यांचं एक छान तुमचं एक होतो, एक क्रिकेट खेळलं होतं त्यांचे. तेच म्हणते की हे खूप हो हो किती त्या गोष्टीला न्याय द्यायचा प्रत्येक ह्याला. आणि आम्ही कोलॅब्स असे वाटलेत 5च्या पेक्षा असले असते ना तरी मी दिले असते. म्हटलं कोणालाच हे नको, म्हणजे सगळे घाबरून मग 2 कोलॅब तरी होतील ना, 5 घ्या फक्त सगळ्यांना. त्यांनी खूप ते युनिक केलेलं की त्यांनी तुला जे दिल्या होत्या गोष्टी त्या खूप युनिक होत्या, छान वाटत होत्या, प्रत्येकाने वेळ घेतला, चांगलं होतं ते. त्याच्यामुळे मी सगळ्यांना असं ना मुंडाळाचा व्हिडिओ फेक होता ना त्यांची, तुम्हाला खूप आधी होतं काही असं नका करू, कारण ज्याने ऍक्च्युअल मुंडावळा मी खरेदी करू शकते गोष्टी.
सो बारीक सारीक गोष्टींसाठी कोलॅबरेशन बघू नका असं माझं होतं. कारण समोरच्याचं एक्सपेक्टेशन मग तुम्ही असाच व्हिडिओ द्या तसाच व्हिडिओ द्या. मला लग्न एन्जॉय करायचंय. आम्ही त्याला खूप त्रास दिला. खूप त्रास दिला आम्ही त्याला. 3 गाडी बनवले. म्हणजे त्यातलं एक तर प्री वेडिंग साठी होतं, ते दुसरे 2 गाडी बनवले, ते दोन्ही गाडी एडिट पण करून ते त्याला म्हटलं. आणि त्याला आम्ही हे सांगितलं होतं की मला रील किंवा काय आहे ना ते सेम द्यायला पाहिजे संध्याकाळी. तू एडिटर सोबत घेऊन पोरं खूप मेहनत करत होती. रिसेप्शनला उभा होतो ना तेव्हा आणून त्याने आम्हाला लग्नाचा रील नेटवर्क नाही तर आम्ही पोस्ट नाही करू शकत. म्हणून आम्ही गेलो संध्याकाळी तेव्हा आम्ही नेटवर्क नव्हतं ना तिकडे, ही बेस्ट गोष्ट होती. खूप बेस्ट गोष्ट होती. कारण प्रत्येक जण आपापल्या झोन मध्ये होते. आता ह्यांचे जे बाकी इन्फ्लुएन्सर फ्रेंड झाले ते फोटो व्हिडिओ करत होते, पण ते म्हणजे मजा करत होते. काहीच एक्सेस नव्हता तिकडे. मागे पाणी वगैरे होतं, छान होतं सगळं. इकडे मंदिर होतं आणि त्यांनी सांगितलं की आपण मंदिरात होत तर तुम्ही त्याचं पावित्र्य राखा, म्हणजे अगदीच काही करू नका तिकडे. सो प्रत्येक जण मजा करतो. कोंबडा आला होता मोठा. अरे मी तर मला फुटेज कधी पाठवते, कारण नेटवर्कच तुमच्या हॉटेलला होतं. मी तेच केलं होतं. मी जाऊन करत जाऊन येऊन होतं. माझी टीम ग्रुपवर मी गेलो होते की यार हिने किती कमाल केलंय. सगळ्या मीडियाला अशा ठिकाणी ठेवलं होतं जिथे नेटवर्क. क्युरिओसिटी तीच होती की अरे कसं केलंय. लग्नाचं तर म्हणजे सुंदर ती मुलगी होती ना, ती रात्रभर करती. नेक्स्ट डे सकाळी मी लवकर गजरे लावत होती तिकडे वैष्णवी. मी झोपलीस की नाही म्हणते नाही मी आता जाऊन झोपणार आहे. पण त्यांनी इतकं वाईब्स देतात बघा आपल्याला एखाद्या ठिकाणी गेलं. मृण्मयीचा ना महाबळेश्वरचा आमचं गुढीपाडव्याचं शूट बघ. मी रात्री त्याला फक्त फोन केला की आमचं क्विक ठरलंय. पुण्याचं आहे का? पुण्याचा डेकोर बाय केतन. हो इतका सुंदर. आणि ते सुद्धा कधी माहितीये म्हणजे खूप आधी ती कांचन माझं मेहंदी काढायला आली होती 2021च्या पाडव्याला. तर तेव्हा पाडवा कसा लॉकडाऊन पण हे झालं. आत्ताच गिरगावच्या यात्रेला परमिशन मिळाली होती, त्याच्यामुळे छोट्या प्रमाणातच साजरा होणार होता. मी बोले एवढी मोठी तू काय येतेस, माझ्या लग्नात काढावं तर. ती बोले नाही लग्नाचं आपण बघू नंतर, मी लग्नातही काढेन, मला आता तुझी काढायची मेहंदी. तेव्हा ती मेहंदी काढायला आली आणि तेव्हा ती बोलली की काहीतरी असं तुझं सेलिब्रेशन असेल ना, म्हणजे 500Kचं किंवा काय, तर एक केतन म्हणून आहे डेकोर करणं. मी बोले मी असलं सेलिब्रेशन काही करत नाही. 100K 500Kचे. मी बोले काहीतरी लग्न बिग्नाचं असेल तर आपण तेव्हा त्याला बोलू, त्याच्याशी डील करू असं. ते तेव्हा 21 मध्ये जे बोलणं झालं होतं ना, त्यांना सगळ्यांना मी आता क्रिएटिव्ह गोष्ट होती तिच्या ह्याच्यातली. हळद होती ना, मला ते खूपच कौतुक वाटलं त्याचं. मी बोलले वैष्णवीला जाऊन बरणी आपल्या ज्यात आपण लोणचं ठेवतो, सो त्याच्यात ना त्यांनी हळकुंडाचं असं झाड, इतकं ते कमाल वाटलं. सगळ्या बारीक सारीक गोष्टी की मला हळदीला ते बसतात ते कमळाच्या फुलांची भांडी अजिबात नको आहे. तुम्ही त्याला झाका, कारण सगळीकडे दिसतात ती. म्हटलं कोकणचं काहीतरी टच द्या त्याला. त्यांनी ते नारळाच्या सावळ्याच्या ह्याने त्याला झाकून टाकलं होतं. म्हटलं ते कमळं बघून कंटाळा आलाय. ते खूपच क्रिएटिव्ह. त्याच्यामुळे तुमचं ना खूप जास्त ना कनेक्टेड झालं. ते तुमचं थीम, तुमचंच गाव, तुम्ही माझ्याच फोटोला 3,500 लाईक आहे तिच्या लग्नात. मी तर तुम्ही ती जी फ्रेम आहे ना त्याला 3,500 लाईक आहे एवढे. कारण ते दिसायलाच किती छान दिसतंय. सकाळी धुकं होतं बघ, ते छान वाटत, मस्त वाटत होतं. तू कोणाचा अनन्याच्या टीमचा नाही, अजून कोणाचा तरी एक इंटरव्ह्यू घेत होतीस. किचनचा सेटअप होता सगळेजण असं. आणि तेव्हा मी अगदी मोबाईल वरती वगैरे शूट करणारी पहिलंच माझं कोलॅबरेशन वगैरे असं होतं. आणि तेव्हा ही इंटरव्ह्यू घेणारी म्हणजे ही मोठी कारण ही भारी भारी इंटरव्ह्यूज घेते असं हे होतं. आणि मी असं म्हटलं होतं तेव्हा की एक दिवस येईल पण माझा इंटरव्ह्यू घेईल ना असं. आणि आज तो दिवस आहे. मी खरंच असं म्हटलं होतं की हिने इंटरव्ह्यू घ्यावा माझा. आणि त्याच्या आधी आम्ही भेटलो तेव्हा ती माझ्याशी बोलत होती, तुझ्यासारखीच दिसते, तुझी बहीणच वाटते. आणि तेव्हा मी असं ते एक मी असं मॅनिफेस्ट केलं होतं की दर्शना पण माझा इंटरव्ह्यू असं काहीतरी मला या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करू देत की दर्शना सोबत इंटरव्ह्यू होऊ दे. सो तो आज दिवस साईड बदलली आता मीच्या साईडने गेली. नाही खरंच म्हणजे ते तू छान इंटरव्ह्यू घ्यायची तेव्हा मला तू इतकीच माहिती होती. पण मला लग्नात ना तुम्ही सगळे लोक माझं लग्न व्हायरल व्हावं यासाठी नको होतं. कारण मला माहित होतं की ते कसेही फोटो टाकले किंवा काय. सो मला असं होतं की या तुम्ही एन्जॉय करा तुम्ही. आणि नंतर म्हटलं की हे कसे एन्जॉय करतील, तरी पण कामच करतील. पण मग म्हटलं नेटवर्क नव्हतं तिथे तर म्हटलं मी तर ते अख्खं म्हणजे मी ते मागे लिहिलं होतं बघ आय लव्ह आलावर. मी तिथून पण चालत बिलत फिरून जागा बिगा सगळं बघून आलं होतं. आणि मी नंतर एवढं हे केलं ना, सगळे बोलत की तुमचं लग्न म्हणजे आम्ही त्याच्यात आहोत असं वाटत. सगळे
तो जो मुलगा आहे मला ओळख करून दिली रोमोनी त्याच्याशी, तो भांडूपचा मुलगा आहे ना. मी त्याला बोलले, मी म्हटलं अप्रतिम जेवण केलंय. इव्हन ह्याचं हळदीचं पण, कारण बिकॉज म्हणजे लग्नाचं तो 25-30 डिश असतात, आपल्याला कळत नाही यार किती खायचं काय खायचं. बरं आता चायनीज वगैरे सगळी गोष्ट नॉर्मल खातो, इतकं छान जेवण होतं म्हणजे हळदीचं सगळं. लग्नाला तर विषय कट, मोदक एवढे ना मी लवकर आले ना तसं क्रेट भरून त्यांनी टेम्पोतनं मोदक उठवले ना. संकष्टी होती, मी बघते काय तर तो मुलगा म्हणतो की मोदक आहेत, म्हणजे मोदक आहेत जेवायला. आम्ही खाल्ले आम्ही त्याच्या आधी अजून पारंपरिक मेनू ठेवला होता, पण म्हटलं माणसं अचानक वाढली तर ठेवलं फणसाची भाजी, शिरवाळे वगैरे ते ठेवलं होतं. मग आम्ही ते बरं होतं की हे हळदीचं पण छान होतं. हो नाही लेट होईल. आणि मी येते 5 मिनिटं. हळूहळू चाल ना, त्याच्यावर तर पोहोचलो असतो मी आता. 4 मिनिट ते म्हटलं मी चाललो. हा तो बोला चला डायरेक्ट घरी. मस्त झालेलं आता फक्त. तर ज्यावेळी मॅम बाहेर येते ना लगेच बघा तुम्ही. हा व्यवस्थित घ्या, पटापट घ्या. भजी घ्या पहिले करायला. भजी घ्या, भजी करा प्लीज, भजी करा. भूक लागली. अजून काय ते पण करा. हा चालू काय करायचं मला नाही. तर तुम्ही जस्ट त्यांच्याकडे बघा. नमस्कार, मी कोकण हार्टेड गर्ल. आणि तुमका माहित असा आता पाडवो येता आणि माझो लग्नानंतरचो पहिलो पाडवो, त्याच्यामुळे म्हाका काहीतरी वेगळा करूचा होता. नेहमीप्रमाणे खणाची साडी सगळेच नेसतात, पण तुम्ही खणाची पैठणी ऐकलेत का? आणि खणाची पैठणी ती सुद्धा कस्टमाइज करू तुमका हवी तशी, या फक्त केतकीच करू शकता. आणि त्याच्यामुळे माझा केतकीवरती पूर्ण विश्वास होता आणि मी केतकीला कॉन्टॅक्ट केला. सो केतकीने असा सुंदर लुक डिझाईन केलाय माझा, जो मला प्रचंड आवडलाय. सो तुम्हाला सुद्धा असं काहीतरी युनिक हवं असेल तर केतकीला नक्की कॉन्टॅक्ट करा. K2 फॅशन क्लोसेटला नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच. आणि आमचं खूप दिवसापासूनचं राहिलेलं कोलॅबरेशन फायनली झालंय. ते आम्हाला करायचं होतं, शब्द वाढलेला आहे. कधीतरी करूया पण ते झालं. एक चल चल लाल लाल का झालं ना टमाटर दिसतोय काय? बघ बघ टमाटर. अरे मेकअपला असा फोटोग्राफर ना तू. मेकअपला आता तुझा मोठी टचअप कर. सायंटिस्ट आहे ना ते, म्हणून नाकावरती पण ब्लश. तो त्याला परत आला ना. आम्ही म्हणत होतो आम्हाला आतमध्ये दर्शन खाताना दिसली तर दरवाजा उघडला आणि दर्शन मस्त जेवते. अरे आलात तुम्ही? आजपासून चालू. कमी बोल. नाही असं कसं शक्य कमी बोल? हल्ली जास्त बोलायला लागलं असं आमचं नाही, त्याचंच म्हणणं आहे. नंतर बोलतो मी, जास्त बोललो ना इंटरव्ह्यू मध्ये. म्हटलं हो, तर आम्हाला सांगून ठेवलं मला असं पिन करायचं. सुरुवातीला कॅमेरा समोरच यायचा नाही, आता बोलायला लागला. पहिले पाळायचो दर्शना दिसली की फिल्मच्या. नाही आमचं ऑफ कॅमेरा. अरे नाही पण आता एक्सपोजर मिळालंच पाहिजे म्युझिकला आणि रायटर्सला, मिळालंच मी त्याला तेच पाहिजे. सांगते की आपण छोटे छोटे व्हिडिओज बनवूया. तू काहीतरी ऐकत पण नाही ऐकत. रायटर्स आणि म्युझिक टीमला एक्सपोजर मिळालंच पाहिजे. स्विच ऑन सोफा फॅन. फॉरेनची बोलते. फॉरेनची बोलते. कसं झालं गणेश? आम्ही बंद केलंय रिमोट. एसीचा रिमोट कुठला बदलला? अलेक्सा एसी कनेक्टेड आहे का? राजश्री मराठीच्या इंटरव्ह्यू मध्ये फार गुंतला. फर्स्ट डे. कंटिन्यू रोलिंग अँड ऍक्शन. तू दोन्ही फॅन आहेस? सीएसके? सीएसके चा प्रश्न नाही, ते दोन्ही फॅनचा प्रश्न. दोन्हीसाठी घातलंय. दोन्हीची माणसं खूप आहेत मग. दोन्हीची माणसं खूप आहेत. माझी CSK चा मला पण चांगला आहे.
सीएसके नाही का, हे धोनीमुळे, धोनी आणि केळी बोलणार मला. डायव्हर्ट होणार 100%. म्हणून तू इग्नोर करत होता. आणि मी असं करून हाय करत होती तिला कळलं, मला कळत होतं सगळे हातवारे करतात. आता मला सवय झाली आहे ना, त्याच्यामुळे मला अगं, कळत पण तू पण त्याला हात लावणं सुरू केलं, त्यात तुझं लक्ष नाही. हो, मी हात लावला. पण जे तू केलंस ते ज्यांनी मध्ये थांबवलं असतं तरी चाललं असतं. एवढा स्ट्रगल का केलं? कारण फ्लो सुरू होता, तू फ्लो मध्ये होता, तू आणि अंकिता दोघही फ्लो मध्ये होतात, तर तिथे कट नाही करू शकत. जसं तुम्हाला कळलं नसेल, मी हिला 2 इशारे दिले होते असा करून, तर ती माझ्याकडे हिने केलं ते बघितलं मी, ते मला कळलं. जेवणाचं पण त्याने केलं होतं. बाय बाय. दोघे डोंबिवलीला चालला? नाही तो बरं. तू रोज डोंबिवली टू वरी अपडाऊन शेकवर टाकलं. बरळीला. तू कल्याणला का अपडाऊन? कल्याणला मी राहते. अच्छा, कल्याण ते बरळी. पण ते खूपच झालं. खूप कल्याण अगं खरं. आमच्या वेळची आहे. 93. 95. सांग कोणी असेल तर सांग. अगं खरं अरे काय विश्वास नाही. अजिबातच विश्वास नाही या गोष्टी. मी म्हणाली आता चांगला मुलगा हो, तर ती म्हणाली काय म्हटलं तर खरंच मी चांगला. हिचं केवळ वगैरे करायला कोणतरी पाहिजे ना. आधी मुलगा शोधा तुम्ही. केवळ आम्ही व्हिडिओ बनायला येऊ, आम्ही येऊ. चला बाहेर नाही, मी परत सांगते. मी शोधा देते, मला सांग आता भेटणार रे. माझ्या चॅनलवरती सगळ्यांना मुलगा मुलगीच शोधत असतो. कमेंट मला बघतो दोन्ही याचं पाठ. हो 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 हो. मग आपण डी फर्स्ट वाला. हो 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 येस 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 काहीच नाही. पापड तर आमचा एक इंटरव्ह्यू झालेला आहे. आता आम्ही दुसरा इंटरव्ह्यू शूट करतोय एकाच दिवशी आउटफिट चेंज करून. सो तुम्हाला घरी बसला असं वाटत असेल की किती इंटरव्ह्यू साठी नाही, एका दिवशी जाट फक्त आउटफिट चेंज, प्रश्न तेच, आम्ही पण तेच, उत्तर पण तीच, चॅनल वेगळा. आणि आम्ही हिला 1 तास बेडिंग खाली उभं ठेवलं होतं. हिला 1 तास बिचारी उभी होती 1 तास. मला वाईट वाटत होतं संचिता बद्दल. हो हो काय तुलाच बोलत होतो किती वेळा. खरंच बोलत होतो, पण हे मला माहिती नव्हतं की तू ठाण्यात आपण आपल्या सीट्स घेऊया. हा तेच. बाद झालं. नाही एक इंटरव्ह्यू बघितलं बाद झालं. आम्हाला बघायचंय. अरे काय तेच ऐकून काढता. नाही आता क्वेश्चन वेगळे असतील. असं बोलून तेच प्रश्न मी विचारणार आहे. काय ठरवून टाकलंय कुणाले. आरशात बघ ना, आरसा ठेवलाय ना समोर, आरसा ठेवला समोर माझ्याकडे बघू. तुझं कोण ऐकलंच नाही ना. बाकी कोणाचं माहिती नाही, बाकी सगळे ऐकतील. ही बाई आहे काय ऐकायची नाही. बाई आता लग्न झालं ना, मंगळसूत्र घालून घेते. आता काय बाईच बोलायला. अरे मग मी बाई झाले सोड, तू बाप्या तुझा लगीन कधी का बोल. सिंगल आहे अजून. बाप्याचा काय विषय, सलमान खान सिंगलच आहे अजूनपर्यंत, त्याला बाप्या म्हणतात. झालं काय ते आता, झालं काय ते स्थळ आलेलं ते घरातले बोलतात. अजून बोलतायत एवढं नाही काय. झटकी पप्पा गावी मी गेले. मध्ये पडू पप्पा काय, गावी गेले. मी मध्ये पडू का. मी डायरेक्ट विचारलं सगळं. काय वाटते मध्ये हे बघ काही असेल ना, एकदम छान, केस एकदम तो छान. पोरीचं बोलतोय. काय बोलतोय एकदम माहित छान, नाही. एकदम मुलीच्या घरचे बोलतात. आपण गेलो तर पटकन जाऊन तर मुलीच्या घरी बसून ठरवून टाकू की नाही. एवढा वेळ घेताय बोलायला बिलायला. तू सांग तुला गरज असेल ना, मी डायरेक्ट जाणार मुलीच्या घरी बसणार, मग मस्त काय ते सेटिंग लावून येते. त्या दिवशी लग्न पोरगी ठरेल ना, तेव्हा हिला सांगणार, आधी काही नाही सांगणार. ही बोंबा करे. तुला माहितीये माझा मित्र कसा आहे, तुला माहितीये. एवढं नाही सांगणार. चांगल्या गोष्टी कमी, वाईट गोष्ट पहिला सांगणार. मी आहे ना. मग उलट वाईट गोष्टी सांगितल्या आणि तरी पण तिने लग्न केलं तर उलट चांगलंच आहे ना, की आधीपासून तिला माहिती. तशी चांगलंच खूप सांभाळून घेते. फक्त तोंड ना ते धारेसारखं पटकन कुठे काय बोलायचं हे माहिती नाही ना. कुठे काय बोलायचं तिथे एक चुकते. बाकीचे का? सगळे गुण चांगले. हा? वामन बरं आहेस ना. आणि मगाशी हे ऐकते थांब कटकन ना, तू पण भूक लागली आहे. सुटले आतमध्ये जाऊन.
मी एकटी नाही, बाकीचे पण आहेत तिकडे तोंड सगळे सगळे आपण एक तू पण आहे. मगासपर्यंत मला यांची दया येत होती, तुमची सगळ्यांची, तुझी पण सौरभ आता नाही येत आहे कारण तुम्ही बसून मॅगी खाताय. फक्त मॅगी नाही, वर चीज वरती चीज आहे. आणि आम्ही इंटरव्ह्यू. ठीक आहे, आली ही छान आली. चल नाही तू केनीच नाही आलं, परत कर. तुझी पोज मस्त वाटते ना. भारी भारी बाईवाला त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू पण आम्ही देतोय, सगळं करतो. त्याच्यामध्ये मी खोकते सुद्धा, माझा घसा खराब झालाय, सगळं गेलंय, इन्फेक्शन आहे भाई. सब कैसा असं साइड बाय साइड हम मॅनेज कर रे और संसार भी कर रहे. संसार. आणि त्याच्यात मला प्रश्न विचारतात जवान केलंस काय, सगळेच हसून करू जवान मी. आता कुठच्या हॉटेलला जायचं आपण, आज कुठच्या हॉटेलला जायचं आपण. पनवेलच्या आसपास जर कोणाचं घर असेल तर तुम्ही आम्हाला जेवणासाठी इन्व्हाइट करू शकता, आम्ही कायम येऊ जेवायला रोज. आम्ही बोलवतो पण येत नाहीत कारण आम्ही लांब राहतो. मी काय म्हणते, मला अजिबात तूच आता उद्या एक काय उद्या खूप आहेत आपले शूट इथेच आहे. हो, उद्या पण आणि परवा पण. परवा हो, परसों हम नहीं है. पैसे सकाळी निघायचे सगळ्यांनी एकत्र जबरा. ती पेन काढते आणि हा हा अच्छा, मजा करा. थँक्यू बाय. थँक्यू थँक्यू. काय करते ग? सौरभ ओ मातुश्री, फोन चालू आहे. चल हा बंद कर. सांग 2 दिवस ठेवून घे. काकी तुझ्या चढवात मी ना काय गेलो. बंद की थांब, व्हिडिओ कॉल बंद केलास. सॉरी बाय बाय. सॉरी, थांबवलं परत नाही रे. कधीतरी आता आपण भेटूया सगळेजण. मी दीपालीला आज मेसेज करते, आपण भेटूया सगळेजण, मस्त काहीतरी डिनर वगैरे करू. चलो बाय. मी काय म्हणतोय, तुझं जावई ना पनवेलचं शोधतोय म्हणजे कसा, तुका टेन्शन नाही आणि माकाही टेन्शन नाही. हा, मी काच करतोय पनवेलचंच बघतोय, दोघांची टेन्शन राहते. मला सांग, तुला सांगायला एक ठेव, तू ठेव. चल बाय. नाही बरोबर आहे, सांभाळून घेणारच नाही, सांभाळून घेणार नसलं तर मग काय. अगं काय मम्मी, फोनची बॅटरी लो आहे, चार्ज कर. थांब, दुसऱ्या फोनवर करते थांब. अगं त्याच 1% होते. ही काय पण बोले, तू टाकू नको ब्लॉग वीक मध्ये. टाक बरोबर. नको नको. आणि तू शोधल्यास तर खूप काकी खुश होती ना, पण एकदा नक्की प्रश्नच नाही, ऐकणार नाही. तू माझ्या हातात ती 2 महिने येते का बरोबर. ती बोलेल जा घेऊन म्हणून. ती आता सध्या त्या कंडिशन मध्ये करतोय, खरंच सांगतोय. माका आता त्याच्या आता कारण सांगताला, आता लग्न असं, आता माका ऑर्डरी असं या सांगताला. जुनात काय कारण सांगताला. काय ठेवलं. आमचे 2 इंटरव्ह्यू आणि बाकी सगळे शूट आज संपलेले आहेत. आणि अरे मग कसं आम्ही खोकला सांभाळते, तुला माहिती आहे तुझी बायको आजारी आहे.
तर आता आम्ही आराम करणार आहोत आणि पुढचे काही दिवस अंकिता आणि सानिका आणि प्रदीप हे इथेच असणार आहेत. तो बिचारा अरे त्याचं प्रदीप, अंकिता आणि सानिका शॉक. सोनाल आणि अंकिता त्यांना आता कळलेलं ते राहणार आहेत ते. आणि आम्ही मजा करणार आहोत. अंकिताचं सेलिब्रेशन सुद्धा आहे जे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला आम्हाला दिवसभर काम करून कंटाळा येतो म्हणून आता हे आलं की आम्हाला मजा येते. एंटरटेनमेंट ना आम्ही हे एंटरटेनमेंट. माझ्या तू काय जीवन चाललाय आपल्याला सेलिब्रेशन पण करायचं सेलिब्रेशन रात्री काय कारण अंकिता वगैरे आली की असं डोकं दाबून दे, सानिका हात चिपून दे. आता प्रदीप बस आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. आपण भेटूया अरे, मी अंकिताचं बोलत होतो, celebration यार. करायला पुढच्या ब्लॉग मध्ये. नाही तर हा बोलतच राहील. बाय बाय.